भोकर विधानसभा येथे महाविकास आघाडी पुढे आहे. पप्पू पाटील कोणेकर हे बहुमतानं निवडून येतील असा आमचा विश्वास आहे. गणशक्ती विरुद्ध जनशक्ती जेव्हा जेव्हा हा लढा झाला तेव्हा जनशक्तीने घनशक्तीचा पराभव केलेला आहे आणि इथेही तेच होणार. आता हे राजकीय बुद्धिभेद करण्याचा प्रकार आहे. याला कोणी बळी पडणार नाही. जनता सुजाण आहे. जनतेने त्यांचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा निर्णय हा रवींद्र चव्हाण आणि पप्पू पाटील हा आहे. ज्या पद्धतीने काँग्रेसकडून महालक्ष्मी हे नवं आहे. 3,000 रुपये प्रति महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यावर देण्याचा शब्द राहुल गांधींनी दिला आहे. त्यामुळे ही नवी बात है. मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलं आता सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल जी आधारभूत किंमत मिळणार. त्यामुळे भावांतर आणि बोनस असा मिळून 7,000 रुपये प्रति क्विंटल. खरं म्हणजे सोयाबीन पिकाच्या शेतकऱ्यांच्या साठी अतिशय क्रांतिकारक हा निर्णय हा काँग्रेसने घेतलेला आहे. याचे दीर्घगामी परिणाम होतील आणि येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये ते लागू होईल. इंडिया अलायन्स सरकार आल्यानंतर आणि शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्या पायावर उभा राहील आणि तो प्रगत होईल. चव्हाण यांचा मीटिंग झाला त्यावेळी सर्व समाजांनी मतांनी विजय केलं होतं आणि खास करून मुस्लिम समाजाने सुद्धा 40,000 शहरामध्ये आता हा निवडणूक चव्हाण आहे आणि उमेदवार साथ आहे काँग्रेसचे. तर आता काय वाटतं की जिल्ह्यामध्ये जे काँग्रेसचा पालक जिल्हा म्हणून ओळखलं जातं तिथं रवींद्र चव्हाण हे लोकसभा निवडणुकीमध्ये 2 लाखाहून अधिक मताने निवडून येतील. 2 लाखाहून अधिक मताने एवढा पाठिंबा त्यांना मिळतो. उमेदवार जे आहेत शहरामध्ये सगळेच येणार निवडून. सर अशोक चव्हाण असं म्हणले होते की महाराष्ट्रात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आले का अमेरिकेचे राष्ट्रपती आले काही फरक पडणार जनता पाठीशी नाही. आता कोणी जरी आलं तरी जनता कुठे आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे जनता ही महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे, काँग्रेसच्या पाठीशी आहे आणि हे 23 नोव्हेंबरला तुम्हाला लक्षात येईल. 40 वर्षानंतर मुस्लिम समाजाला काँग्रेसने न्याय दिला म्हणून असा खुशीची लहर आहे नांदेडमध्ये अब्दुल सत्तार यांना. तर त्याच वेळी शिवसेना उद्योगात यांना सुद्धा दिलेले आहे. मला असं वाटतं की अब्दुल सत्तार यांना मराठवाड्यातून अल्पसंख्याक समाजाचा प्रतिनिधी म्हणून संधी मिळालेली आहे. निश्चितच ते कर्तृत्ववान आहेत, अनुभवी आहेत आणि त्यांना राजकारणामध्ये अनेक दशकं ते कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना न्याय काँग्रेस पक्षानं दिलेला आहे, महाविकास आघाडीने दिलेला आहे आणि या अब्दुल सत्तारांच्या निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका राहील आणि न्याय देण्यासंदर्भामध्ये निश्चित